सुपरफास्ट आढावा। निलेश घायवळनं मकोका कारवाईला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं आहे। मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात कारवाई झाली आहे। अटकेची कारवाई न करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। दरम्यान निलेश घायवळच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली। लुकआउट नोटीस रद्द करण्याची मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं केली। राज कुंद्राच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत शिल्पानं ही मागणी केली आहे। राज कुंद्राकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून दाखल करा असं म्हणत कोर्टानं शिल्पा शेट्टीची मागणी फेटाळली। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर झालाय। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मिळाला आहे। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन दिलाय। बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले। त्यांनी थेट ओमकार ग्रुपला शेतकऱ्यांचा ऊस चांगल्या भावानं खरेदी करण्याचं आवाहन केलं। बीड जिल्ह्यातील घाणेरड्या राजकारणात न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असं मत रविकांत तुपकर यांनी मांडलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनी केली। इथून पुढे आणि इथून मागे 100 वर्षात असं आंदोलन कोणी केलं नसेल। असं आंदोलन उभं करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील असं जरांगे म्हणाले। खेडमधील लोटे इथल्या आध्यात्मिक बारकरी गुरुकुलमध्ये गुरुकुलच्या प्रमुखानं आणि शिक्षकानं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय। मुलीनं तक्रार दिल्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल झाला। तर या प्रकरणामध्ये गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांना अटक करण्यात आली आहे। खेडच्या लोटे बारकरी गुरुकुलमधील अत्याचार प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला। कोकरे महाराज भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप त्यांनी केला। कोकरे महाराज आणि शिक्षकाला फाशी द्या अशी मागणी पीडितेनं केली आहे। लोटे बारकरी गुरुकुलमधील विनयभंग केल्यानं कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भगवान कोकरे महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी प्रतिक्रिया दिली। काही बडे राजकीय नेते बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत। गुरुकुल आणि गोशाळा बंद करण्यासाठी अनेक दिवसांचे त्यांचे प्रयत्न आहेत। हे सर्व षडयंत्र असल्याचा आरोप जयश्री कोकरे यांनी केला। हिंदूंना जागं करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले। लव्ह जिहाद, बोट जिहाद थांबवण्यासाठी मोर्चा असल्याचं ते म्हणाले। डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवर स्टॉल लावण्यावरून वाद झाला। परप्रांतीय फेरीवाल्या महिलांनी मराठी महिलांसोबत वाद घातला। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। यंदा मनसेच्या दीपोत्सवात शिवसेना आणि मनसे युतीची आतषबाजी पाहायला मिळणार आहे। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। तर दिवाळीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याही मवी आणि मनसेच्या बैठकीत येणार नाहीयेत। हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यातील इतर पक्षातील मोठ्या नेत्यांशी फारशी जवळीक नाही किंवा त्यांचा फारसा संबंध आला नाही आणि याच कारणामुळे त्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळातून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेची मवियासोबत एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत वक्तव्य केलंय। मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही। प्रस्ताव आल्यावर त्यावर बोललेलं बरं राहील असं सपकाळ म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आमची आघाडी राज्य पातळीवर होणार नसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तर आघाडी स्थानिक पातळीवर होणार आहे असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी पोहोचले। उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। मेळाव्यानंतर जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच नगरपालिका निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या स्वाती पाचुंदकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्यावर रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणमधील सरकारी जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। दरम्यान पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाल्या। स्वप्नील शहा 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दौंडमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे।
रायगडचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांनी मंत्री भरत गोगावलेंवर टीका केली. तुमच्याकडे इकडून तिकडून पलटी मारलेले आमदार खासदार आहेत असं ते म्हणाले. दरम्यान तुम्ही एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, पाहूया कोणाकडे कोण लोक हे जमतात असं आव्हान गोगावलेंना दिलं. वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. तर यावेळी वैभव खेडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेनं धक्का दिला. ललिता श्याम पाटील यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. रक्षक खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्यानंतर खडसे महाजन यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं. काळजी करू नका, तुमच्या प्रॉपर्टीची आम्ही काळजी घेऊ असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला. त्यावर माझीच नाही तर सर्वांचीच प्रॉपर्टी सांभाळा असं म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांना सुनावलं. पाहुयात पुढची बातमी. बुद्धगया इथलं महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होतीये आणि यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. तर काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे, खासदार वर्षा गायकवाड या आंदोलनात सहभागी झाले. तसंच राज्यातील सर्वपक्षीय दलित चळवळीमधील सर्व नेते कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. 1949ला जो कायदा निर्माण केला तो कायदा अत्यंत विसंगत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. बिहारच्या सरकारला सातत्याने आंदोलन होत असताना सुद्धा ज्या तऱ्हेने त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती त्या तऱ्हेने कारवाई होत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की बीटी ऍक्ट जो आहे 1949चा रद्द झाला पाहिजे आणि बौद्ध समाजाच्या हातामध्ये ते बौद्धविहार आलं पाहिजे. देशभरामध्ये जगभरामध्ये वर्षभर आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. अपेक्षा आहे की या संदर्भामधल्या कारवाई होईल, नाहीतर आम्ही आंदोलन करतच जाऊ. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. येत्या 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करणार आहेत. मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री शिंदेंना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आलंय. अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यामध्ये गोहत्या झाल्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती. आताही आपल्या देशात गायीचं संरक्षण झालं पाहिजे असं मत संग्राम बापू भंडारेनं व्यक्त केलं. 100% गोहत्या बंद होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही असंही ते म्हणाले. दापोली मतदारसंघात भास्कर जाधवांनी दौरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. कफ सिरप आणि इतर संवेदनशील औषधांची ऑनलाईन पद्धतीनं बेधडक विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. यावेळी मंत्री झिरवळ यांच्याच नावानं मागवलेली औषधंही घरपोच पाठवली. तातडीनं यावर नियंत्रण आणण्याची मागणी आता करण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनेक भावी उमेदवारांचा हिरमोड झालाय. जालना जिल्हा परिषदेवर महिला राज येणार आहे. 29 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात. दानवे, काळे, खोतकर, कुचे, गोरंट्याल आणि लोणीकरांची प्रतिष्ठा त्यामुळे आता पणाला लागणार आहे. बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एसटी बसची आंदोलकांनी तोडफोड केली. बीडच्या केज शहरातील आंदोलनादरम्यान एका आंदोलकानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकाला ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सर्वर पिंपळगावचे पुनर्वसन करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. गेल्या 36 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे. तातडीनं मागण्या मान्य करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली. यानंतर घेऊयात एक